उन्हाळ्यामध्ये पाऊस कधी पडेल हे तुम्ही सांगू शकता का? तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय धोरण काढतील हे पण कोणीच सांगू शकत नाही। पण जर अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल आणि कालांतराने तुम्हाला अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळेल असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर थांबा, व्हिडिओ पूर्ण पहा, आता तुमचा गैरसमज दूर करतो। परदेशी नागरिकांच्या व्हिसाबाबत आपले ट्रम्प तात्या त्यांनी एक नवीन धोरण काढलंय। ट्रेन अमेरिकन्स अँड गो बॅक म्हणजे काय तर विशिष्ट टॅलेंट असलेल्या परदेशी नागरिकांनी अमेरिकेत यावं, अमेरिकेच्या नागरिकांना कौशल्याची कामे 5-7 वर्ष शिकवावीत आणि मग काय तर मग आपल्या देशात परत जावं, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाच्या समर्थनामागचा युक्तिवाद आणि ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेन्सेंट यांनी हा व्यक्त केला। म्हणजे यांच्या देशामध्ये कुणाला काही येत नाही तर यांना काय शिकवायचं आणि मग काम झालं की निघा आपल्या देशात। हे म्हणजे असं झालं की गरज सरो आणि वैद्य मरो, ही अमेरिकेची जुनी नीती आहे। यालाच अनेक जण बळी पडतात। आता यही नाही अभी तो और रुको, या ट्रम्प महाशयांना सेमीकंडक्टर उद्योग अमेरिकेत हवा आहे आणि उद्योग करणार कसा, कारण आता अमेरिकेमध्ये विशेष कौशल्य असलेले कर्मचारीच नाही आहेत। अमेरिका सेमीकंडक्टर जहाज बांधणी किंवा ज्यामध्ये अचूकता असते अशा वस्तूंचं 25-30 वर्षांपासून उत्पादनच करत नाही। त्यामुळे ट्रम्प यांना असं म्हणायचं आहे की अमेरिकेतील कामगार एका रात्रीत जहाज किंवा क्षेपणास्त्र, चिप्स हे सगळं बनवणं शिकू शकत नाही। त्यांना ते काम आलं पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल। हे विशिष्ट टॅलेंट बाहेरून आम्हाला आणावं लागेल। आम्हाला देशात सेमीकंडक्टर उद्योग आणायचा आहे असं बेन्सेंटचं म्हणणं होतं। आता सांगा, जायचं आहे तुम्हाला अमेरिकेत? कमेंटमध्ये सांगा।